नंदुरबार शहरात आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेनंतर अचानक अफवा पसरल्या। नागरिकांमध्ये एकच धावपळ निर्माण झाली। बाजारपेठेतील दुकानं व्यावसायिकांनी बंद करण्यास सुरुवात केली। दुसरीकडे मोटारसायकली वाऱ्यासारख्या वेगासारख्या धावू लागल्या। सायरन वाजवीत पोलिसांच्या गाड्यांचा ताफा बंदोबस्तासाठी निघाला, परंतु नेमकं गावात काय घडलं याबाबत कुठलीही माहिती कोणालाही नव्हती। पोलीस प्रशासनाच्या वतीनं प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला। अखेर सायंकाळी या घटनेचा पडसाद शहरात उमटायला सुरुवात झाली। दोन गटात झालेल्या मारामारीमुळे अतिसंवेदनशील भागात मारहाणीच्या घटनेनं हा अफवा सर्व शहरात पसरल्या होत्या, परंतु जिल्हा पोलीस दलानं या प्रकरणावर तणावग्रस्त वातावरणात शांतता निर्माण केली असून सर्वांना शांततेचं आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान केले आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे, नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहे त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे। आता परिस्थिती शांतता आहे। पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे, कुठल्याही परिस्थितीची आक्षेपार्ह व्हिडिओ आक्षेपार्ह अफवा पसरू नये आणि अफवाला बळी पडू नये। कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर्वांना शांतीचं आवाहन देतोय। सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।